पायल अमोल पाटील, गाव वरुड, वर्धा। अनूप साहू नाम है मेरा, अभी मैं वर्धा का हूँ। माझं नाव नितेश चौधरी, बोरगाव मेघे, वर्धा। माझं नाव चेतन सातपुते, गाव वर्धा। माझं नाव सुमित सरगर, राहणार गणेशनगर, बोरगाव मेघे, वर्धा। मी डॉक्टर अमित गुप्ता। आमच्या गावामध्ये 10 वर्ष आधी काहीच रोड नव्हते, नागपूर वर्धा रोड नव्हता। कामं होणे आणि दिसणारे कामं होणे यात खूप फरक आहे। कागदावर तर खूप कामं होतात, पहिले तो काही चांगलंच नव्हतं। काय काय कामं झाले 10 वर्षात? रोडची सुविधा झालेली आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये देशामध्ये फारच कामं झालेले आहे। रस्त्यांचे बांधकाम खूप सुबक झालेले आहे। या 10 वर्षात तर खूपच कामं झाली। जसं उदाहरणार्थ मेन म्हणजे आपल्या इथं डिजिटल इंडिया, मेन सगळ्यात मोठं म्हणजे कार्य म्हणजे डिजिटल इंडिया। आणि कामं होऊनच राहिली, झाले का म्हणजे होऊनच राहिली। आता रोड झाले, अमकं झालं, हे झालं, आपले मंदिराचे कामं होऊन राहिले, सगळे होऊनच राहिले कामं। हा रोड आताच बनला मागच्या वर्षी, म्हणजे पहिले लहान होता आता मोठा झाला। राम मंदिरचं काम आताच रिसेंटली खूप उत्कृष्ट अशा पद्धतीने पार पडलेलं आहे। त्याच्यानंतर 370 कलम जे सरकारने याच्यातून काढून टाकलेली आहे, ते एक फार काम महत्त्वाचं झालेलं आहे। राम मंदिर बनलं हे सर्वात मोठं काम आहे। सगळ्या गोष्टी झाल्यात, राम मंदिर झालं आहे, आपलं GDP 11व्या नंबरवरती होतो ते आज 5व्या नंबरवरती आलं आहे। इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये बघाल तर आपल्यानी पण उत्कृष्टपणे काम केलं आहे। भरपूरसे कामं झाले आहे, काही बोलण्याची गोष्टच नाही आहे। ज्या प्रकारचा विकास तुम्हाला दिसायला मिळाला आहे मागील 10 वर्षात, 2014 पासून आता 24 पर्यंत, तर याचं बोलण्यासारखं काहीच नाही। सगळ्या दिसणाऱ्या गोष्टी आहे। करोनामध्ये ज्या लेवलचं काम झालेलं आहे, एवढ्या मोठ्या लोकसंख्येत ज्या प्रकारचे वॅक्सिनेशन, पुन्हा आपला कंट्रोलमध्ये फ्रीज राशन वाटण्यात आलं। स्पेशली माझ्या मते रोडाचा जो विकास झालेला आहे मागील 10 वर्षात, तो खूपच, जेवढी त्याची स्तुती करावी तेवढी कमी। स्त्री पुरुष समानता पूर्णपणे लागू केलेली आहे। जाती धर्म पूर्णपणे मिटलेला आहे। खूपच अशी उत्कृष्ट कामं या सरकारने केलेली आहे। इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं बनवलं आहे आणि ट्रान्सपरन्सिटी जे झाली आहे कामात, ती खूप छान आहे। आमच्या गावात पुष्कळ बदल झालेला आहे। रोड बनले, सर्व बनले, नाल्या बनल्या, गटार योजना आली, अमृत योजना आली, वेगवेगळे चौकाचे निर्माण झालेले आहे। दुसऱ्यांदा प्रत्येक चौकात सौंदर्यीकरण झालेलं आहे, रस्ते व्यवस्थित केलेले गेले आहे, उड्डाणपूलचे काम झाले आहे, बायपासचं काम झालेलं आहे। त्याच्यानंतर तुम्ही रक्षा मंत्रीमध्ये बघाल, पण आपल्या देशाची रक्षा मंत्री आज कोणत्या लेवलने नेऊन ठेवली आहे। चायना जो आधी खूप आपल्यावरती जोर दाखवत होता आणि आजच्या काळामध्ये बघाल तर चायना कुठे ना कुठे बॅकफूटवरती आहेत। पाकिस्तान आपल्याबद्दल आज पॉझिटिव्ह विचार करून राहिला। सर्वच कामं झाले, रोडचे झाले, याचे शेतीचे झाले, गव्हर्नमेंटने जे काय मदत करायची ती केली आहे। रोड झाले, बस स्टँड झालं, सगळं झालं, ज्या वस्तू होत्या ना त्या वस्तू सगळ्या झाल्या। बायपास झाला, उड्डाणपुलाचे कामं झाले, भरपूर कामं झाले। सरकारी दवाखाना वगैरे व्यवस्थित आहे आता। पहिले जेवढी सुविधा नव्हती तेवढी आता सुविधा आहे सेलूमध्ये। योजना कोणती कोणती पोहोचली तुमच्यापर्यंत? आमच्याकडे सगळ्याच योजना पोहोचलेल्या आहेत। जसं आपलं ग्रामसेवक योजना झाल्या, गावागावामध्ये रस्ते पोहोचलेले आहेत। त्यानंतर मुद्रा योजना शेती आहे का तुम्हाला? शेती, हां शेती आहे आमच्या। किसान योजनेचे पैसे मिळतात आम्हाला हर 3 महिन्यांनी, कंट्रोल पण मिळतात, सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर आहेत। गॅस उज्ज्वल योजनेचे आम्हाला लाभ मिळालेला आहे। तसेच शेतीवाल्याला 2000 रुपये मानधन मिळालं आहे। आयुष्यमान भारत या योजनेचा लाभ आम्हाला मिळाला आहे, घरकुल मिळालं आहे। बरेच काही मिळून राहिलेलं आहे, सुविधा भरपूर झालेली आहे। सगळ्या सुविधा मिळत आहे, लोन प्रॉपरली भेटत आहे, सगळंच काम होऊन राहिलं, काही घोटाळा की नाही होऊन राहिलं। जो वर्ग जो आहे ज्यांचा आर्थिक बेस चांगला नाही आहे, त्यांच्यासाठी मेडिकल योजना झालेली आहे 5 लाख रुपयापर्यंतची। आयुष्यमान भारत जी योजना आहे नक्की, तर त्याचा बघा आता तुम्ही, आजपर्यंत सर्वसामान्य लोकांना हाय फॅसिलिटी नाही होती, त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स होती। त्यांना जर आपला आजाराचा काही उपचार करायचा असेल तर प्रायव्हेट अफोर्ड नाही करू शकत होते, पण या योजनेअंतर्गत आता ते 5 लाखापर्यंतचा विमा त्यांचा झालेला आहे, ते बाहेर अफोर्ड करू शकतात। जसं किसान योजना झाली, घरकुल योजना झाली, गरीब लोकांना अन्न मिळत आहे, धान्य मिळत आहे दर महिन्याला फ्रीमध्ये। शेतकऱ्यांना प्राप्त झाली आर्थिक मदत, ती पण खूप चांगली झाली। उज्ज्वला गॅस योजनेचा पण इथे गरीब मजूर वर्गांना खूप फायदा झालेला आहे। सर्वच पोहोचले योजना गरीबापर्यंत, आणि हे राशनिंग कंट्रोल वगैरे सर्व। आता एक किट आलती बीची मागच्या महिन्यात, ती भेटली सर्वांना। लोकांच्या खात्यात पैसे येऊन राहिले, घरकुलचे येऊन राहिले, त्यानंतर बँकेत जे सबसिडी आहे ते सबसिडी जमा होऊन राहिली, आणि ते त्याच्यापेक्षा जास्त की जे स्कॉलरशिप होती विद्यार्थ्यांची, ते बँकेच्या मार्फत मुलांच्या अकाउंटमध्ये येऊन राहिली। हे सगळ्यात चांगली योजना आहे की मला याचे क्रॅप लोनचे मिळतात लोन, आणि
का म्हणते PM चे मिळतात. आजवरी मिळत होते मला 500 रुपये महिना, आता 1000 रुपये महिना मिळत आहे. टोटल 12,000 रुपये वर्षाचे फुकट कंट्रोल मिळत आहे, फिदाय मिळत आहे. सगळ्या स्कीम आल्या आमच्या इकडं, योजना मिळाल्या, सगळंच मिळालं, घरकुल मिळाले, निराधारची योजना आहे. वर्षाचे 6,000 रुपये मिळते, थोडं फार छान वाटते. पहिले सरकार चांगली होती की आता चांगली आहे? आणि आता चांगले आहे. नाही, हे सरकार चांगले आहे. पहिलेपेक्षा भरपूर अंतर आहे. आता जे बरी वाटत आहे थोडीशी. पहिल्याच्या सरकारपेक्षा या सरकारची कामं जास्त आहे. पहिलीपेक्षा आधीपेक्षा छान आहे. पहिल्याच्या पेक्षा चांगलं सरकार आहे. दुसऱ्या सरकारपेक्षा चांगली सरकार आहे आपली. काय वाटते कोणती सरकार आली पाहिजे? नो डाऊट भारतीय जनता पक्ष, बीजेपी सरकार. बीजेपी येणार 100%. मोदी सरकार और एक बार. हे आपली मोदी सरकार. मोदी आहे तो मुमकिन आहे. यही सरकार बार बार. अब की बार 400 पार. बीजेपी येणार, नक्की येणार 100%. मोदी येणार, बीजेपीचीच हॅट्रिक होऊ शकते. पुन्हा एकदा बीजेपी सरकारच येईल. BJP सरकार बीजेपीचीच पाहिजे. वर्ध्यातून कमळाचं बटन दाबा आणि मोदींना विजयी करा.